एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे याकरिता महाडमधील मराठा समाज पोहोचला थेट किल्ले रायगडावर. महाराजांच्या चरणी घातलं गारहाणं. एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसं स्वराज्य निर्मितीसाठी काम केलं तसं काम एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षात महाराष्ट्रात केलंय. राजे तुमच्या काळात असणारा महाराष्ट्र तसाच महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांनी घडवलाय. यासाठी आम्ही शिंदेंचे मावळे म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी आपल्याकडे आलो आहे, असं गारहाणं या मराठा बांधवांनी किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी गायलंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, एक मराठा लाख मराठा. आम्ही सर्व मराठे आज छत्रपतींच्या चरणी हे निवेदन देत आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज चरणी साष्टांग दंडवत. राजेसाहेब, महाराष्ट्र तुमच्या आणि आमच्या स्वप्नातील जी तुम्ही पाहिला तो तसाच घडवण्यासाठी आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हातात राज्याची सूत्रे आल्यापासून त्या दिशेने अधिक गतीने पावले टाकत आहे. सर्वसामान्य दीनदुबळे, पीडित शेतकरी, कष्टकरी, महिला, होतकरू, विद्यार्थी, युवक, वैद्यकीय अशा विविध घटकांसाठी एकनाथजी शिंदे अर्ध्या रात्री देखील मदतीसाठी धावून येत असतात. गोरगरीब महिलांच्या डोळ्यातील अश्रू सावरण्यासाठी केलेली लाडकी बहीण योजना असा किंवा मातीच्या ढिगाऱ्यात गाडलेली गेलेली विशालवाडी सारखं गाव पुन्हा उभं करण्यासाठी मनातील संवेदनशील मन दाखवणारं नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. आम्ही आज छत्रपतींना विनंती करतोय, राजे महाराष्ट्राला असाच मुख्यमंत्री पुन्हा लाभू दे. कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी जे गेल्या वर्षभरात काम केलं, गेल्या 2.5 वर्षात जे काम केलं, असं काम आजपर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं. आणि तुमच्या मनात जसं होतं राजे तशाच पद्धतीचा महाराष्ट्र एकनाथजी शिंदे साहेबांनी घडवलेला आहे. म्हणून आमची सर्वांची छत्रपतींच्या चरणी विनंती आहे, छत्रपतींचा मावळा म्हणून एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा या राज्याचं नेतृत्व करावं अशी सर्व आमच्या मराठ्यांची छत्रपतींना विनंती आहे. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.